नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। प्रकल्प रखडलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे ते आपण या ठिकाणी आपलं नाव सांगा आणि सुरू करायला घ्या। जयवी शंकर पाटील, थोडं मोठं माझं नाव शंकर पाटील आहे आणि मी राहुल शाह मंडळ आणि लुंबिनी पाक धोरणीधारक समिती या युनियनचा अध्यक्ष आहे। आणि झोपडीधारक समिती आणि राहुल शाह मंडळ यांच्या माध्यमातून जो आमचा पॅनल उभा केलेला आहे, त्या पॅनलच्या माध्यमातून आमचं असं पहिल्यापासूनचं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी ज्या विभागामध्ये तसं या विभागाचा जो विकास आहे हा विकास 4 फेजमध्ये होतो आहे, A, B, C, D। आणि ह्या 4 फेजमध्ये विकास होत असताना की या ठिकाणी प्रत्येक जी घर आहे त्या फेजमध्ये त्याला त्याची बिल्डिंग मिळाली पाहिजे। वास्तविक जो SRA मंजूर झालेला जो प्लॅन आहे त्या प्लॅनमध्ये A आणि B या झोनमधले लोक जे आहेत हे फक्त D आणि C या प्लॉटमध्ये टाकलेले आहेत। या ठिकाणी व्यापारी असोसिएशन म्हणजे मधला पूर्णपणे जो काही पट्टा जो आहे की ज्या ठिकाणी संपूर्णपणे व्यापारी असोसिएशनचे दुकानं आहेत। मी आपल्याला एक पुन्हा प्रश्न विचारतो की इथल्या लुंबिनी नगरामधील झोपडपट्टी धारकाने ज्या कमिटीवर विश्वास ठेवला त्याने 18 वर्ष घालवले आणि लोकांचा विश्वासघात केलेला आहे आणि पुन्हा एकदा आता लोकांना चेंज करण्याची संधी मिळालेली आहे। लोकांनी जर आपल्यावर विश्वास सोपवला आणि आपल्या कमिटीला जर भरघोस मताने निवडून दिलं तर येत्या 5 वर्षामध्ये आपण जे 18 वर्षात जमलं नाही ज्या कमिटीला ते 5 वर्षात आपण करून दाखवाल असा लोकांना शब्द द्याल का? नक्कीच 5 वर्षात नव्हे तर 3 वर्षामध्ये अतिशय प्रामाणिकपणे, कारण की या कमिटीमध्ये या पॅनलमध्ये जेही लोक आहेत हे स्वतः स्वयंभू आहेत, हे कुणाच्यावरती अवलंबून नाही आहेत। काही रिटायर्ड आहेत, SP मध्ये आहेत, BRC मधले आहेत, महानगरपालिकेमध्ये आहेत। माझ्यासारखा माजी शिक्षक ज्याला म्हणतात सेवानिवृत्त शिक्षक एक। आपको क्या लगता है कि बाबा 18 साल हो गया, आपको मकान नहीं मिल रहा है, आपका सभी ये झोपड़पट्टी का लोग अस्वस्थ है कि हमको मकान कभी मिलेगा। आपको क्या लगता है कि अभी चुनाव लग गए हैं, 14 तारीख को चुनाव होने वाला है, लोग ने क्या करना चाहिए? मेरा कहना ये है, यहाँ की जो सोसाइटी है, यहाँ के स्थानिक लोग हैं, सोसाइटी के लोग बाहर के नहीं होते, तो स्थानिक लोगों में यहाँ की जनता ने जो भरोसा रखा था तो वो जनता का भरोसा यहाँ की सोसाइटी में नहीं तोड़ना चाहिए। अगर जो इन लोग जो गलत काम किया जा रहा है, कनेक्शन में जो नाम डाले गए यहाँ पर, जो लोग यहाँ नहीं रहते हैं, जिनका पता नहीं, जिनके फोटो नहीं, जिनकी जगह नहीं, जिनका घर नहीं, उनके कनेक्शन में नाम गए और जो यहाँ के 50-60 बरस के पुराने जो लोग हैं उनको आपत्र किया गया। इसीलिए हमारी लड़ाई है। और मेरा फिर भी आज भी मैं तुम्हारे चैनल के माध्यम से कहना चाहती हूँ कि जो सोसाइटी है हमको उनसे दुश्मनी नहीं है, ठीक है। सोसाइटी का काम था यहाँ के स्थानिक लोगों का भला करे। तुम भी यहाँ के हो, बाहर। ठीक आहे, बोला, नाव सांगा आणि बोला, रिपीट करू नाही, माझं नाव सुनील भिसे आहे। खऱ्या अर्थाने लुंबिनी बाग झोपडीधारक समिती आणि राहुल शाह मंडळ यांचं जे काम जे आहे ते आम्ही 2020 पासून खऱ्या अर्थाने सुरुवात केली होती। आपण पाहिलं या ठिकाणी हे लुंबिनी विभागातील झोपडीधारक यांनी आपापले मतं या ठिकाणी मांडलेले आहेत। या ठिकाणी युनायटेड रिपब्लिकन पार्टी या पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय तानसेनभाई ननावरे हे स्वतः उपस्थित आहेत। त्यांचा SRAच्या दृष्टीनं मोठा अभ्यास आहे। या आता ज्या झोपडीधारकांनी आपल्या भावना, आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याकडे आदरणीय तानसेनभाई आपण कसे पाहता हे मला त्यांना विचारायचं आहे। बाजूला बाबाई आंबेडकर नगर वर पूर्वेला फार मोठी वसाहत आणि लुंबिनी भाग झोपडपट्टीचा विकास ज्याप्रमाणे गेली 18 वर्ष रखडला तसा रमाबाई नगराचा विकास देखील रखडला आहे।
20,000 रहिवाशांची गणना झाली, परिशिष्ट आलं, पात्र अपात्र आलं, भाडे देखील मंजूर झालं आणि आता ती रमाबाईची SRA योजना सुरू झाली आहे. पेपरवर्क सगळं कंप्लीट झालेलं आहे. पण सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की रमाबाई कामराजनगरचा विकास कोणी बिल्डर करत नसून MMRD आणि SRA मिळून करत. काल लोकसत्ता पेपरला एक बातमी आली की मुंबईमध्ये रेंगाळलेले सर्व SRA प्रकल्प म्हाडाकडे हस्तांतरित करणार आहे आणि त्या प्रकल्पामध्ये लुंबिनी बाग हा प्रकल्प देखील आहे. आणि ही बातमी मी वाचल्यानंतर माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी लुंबिनी बागेतील रहिवाशांना एक संदेश पाठवला. मी असं म्हणतो की 14 जुलैला होणारं मतदान ही लुंबिनी बाग रहिवाशांसाठी एक सुवर्ण संधी आहे. जर या संधीचा फायदा घेतला तर तुम्हाला तुमच्या मर्जीप्रमाणे, तुमच्या मनाप्रमाणे विकासकामार्फत पुनर्बांधणी किंवा इमारतीची घरं मिळतील. जर तुम्ही पुन्हा शेट्टीच्या पॅनलला निवडून दिलं तर मात्र 18 वर्ष त्याने रखडवला. यानंतर मात्र हा प्रकल्प शेट्टीकडे जाणार नाही, तो MMRDकडे जाणार. MMRDकडे गेला म्हणजे सरकारकडे देणार. सरकारकडे गेला म्हणजे काय होतं, बाजूच्या पारी कंपाऊंडला जा, माऊलला जा, सरकार आपल्या पद्धतीनं बांधकाम करेल, तुम्हाला राहावं लागेल. आणि ते जर टाळायचं असेल तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की नातं गोतं मित्र यार गावाचा तालुक्याचा जातीचा पोट जातीचा असा कोणताही विचार न करता अशा माणसाच्या अशा संचालक मंडळाच्या हातात या संस्थेचा कारभार द्या की जे प्रामाणिक आहे, तत्वाला धरून आहे, नीतिमत्तेला धरून आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची बांधिलकी मानणार आहे, सामाजिक बांधिलकी मानणार आहे, गोरगरीब जनतेविषयी ज्याच्या अंतःकरणात ममता आहे, गरिबाविषयी ज्याला कळवळ आहे, अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची ज्याच्याकडे ध्येय आहे, अशा लोकांना निवडून द्या. दुर्दैव असं की ज्या शेट्टी नावाचा बिल्डर गेली 18 वर्ष त्यांनी हा प्रकल्प रखडवला आहे, ते कारण काही असते. परंतु गेली 18 वर्ष ज्या महापुरुषांच्या हातात ज्या संस्थेचा कारोबार होता, आमचे सर्व मित्र आहेत, आमचे नातेवाईक आहेत, आमच्या जातीचे, आमच्या धर्माचे, आमच्या गावचे लोक आहेत, आमचे दुश्मन नाही ते. परंतु त्या विकासक शेट्टीने या सर्व लोकांच्या स्वभावाचा, त्यांच्या गरिबीचा, त्यांच्या सर्व गोष्टीचा गैरफायदा घेऊन 18 वर्ष हा प्रकल्प रचला. आणि तो प्रकल्प आता 14 तारखेच्या निमित्तानं तुम्हाला जी सोन्याची संधी आली आहे. जर तुम्ही चुकलात आणि पुन्हा कपशीला मतदान केलं तर पुन्हा तो शेट्टी तुमच्या ओरावर येऊन बसेल आणि तो शेट्टी मात्र इथे विकासक म्हणून राहणार नाही. कारण महाराष्ट्र सरकारने, एकनाथ शिंदे सरकारने रखडलेले प्रकल्प सरकारने ताब्यात घेण्याचा कायदा केला आहे. तुम्हाला बातमी पाठवली आणि म्हणून या 14 तारखेच्या निवडणुकीला मी एक सुवर्ण संधी म्हणत आहे. आणि त्याचा सुवर्ण संधीचं सोनं करणं हे रहिवाशांचं काम आहे. तुम्हाला सर्व माहिती आहे, कोण लबाड आहे, कोण ढोंगी आहे, कोण बिल्डरचा दार्जिना आहे, कोणी गैरप्रकार केले, काय काय सर्वांना माहिती आहे. आता आमच्या इथे भगिनी बोलल्या, सगळ्यात मुळात चूक इथे अशी आहे की अनेक चुकीचं केलेलं आहे. आपण ज्या सभागृहात बसलो, जे राहुल सेवा मंडळाचं सभागृह आहे, इथे लग्न होतात, साखरपुडे होतात, पुण्यतिथी होते, करमणुकीचे कार्यक्रम होतात, गोरगरिबांच्या मदतीला हे वास्तूला वापरलं जाते. NH2च्या सर्वेमध्ये या सभागृहाची मालकी असिस्टंट इंजिनियर मेंटेनन्स M वार्ड. अरे
राहुल सेवा मंडळाचं सभागृह आहे, राहुल सेवा मंडळाचं कार्यालय आहे आणि त्याची ॲनेक्स्टमध्ये मालकी राहुल सेवा मंडळाची असली पाहिजे. तिथे मात्र असिस्टंट इंजिनियर मेंटेनन्स M1ची दिली. अशा प्रकारे पहिला घोळ ॲनेक्स 2 मध्ये केलं, दुसरा घोळ यांनी सांगितल्याप्रमाणे पात्र अपात्रमध्ये केलं. आणि एक स्ट्रॅटेजी म्हणून जी मी नेहमी सांगतो, एक स्ट्रॅटेजी म्हणून हा जो सदानंद शेट्टीचं जे पॅनल आहे त्याचे प्रमुख अरुण कांबळे आहेत. या पॅनलनी या शेट्टीने अशी काही मेक मारलेली आहे की 600-650 लोक अपात्र आहेत आणि त्या अपात्र लोकांना असा विश्वास दिलाय की आम्ही तुम्हाला पात्र करून देतो आणि ते बिचारे अपात्र त्या आज उद्या कधीतरी आपण पात्र हो या आशेवर आहेत. आणि त्यामुळे दबावापोटी, भीतीपोटी, आमिषापोटी ते त्या कपबशीला मतदान देण्याची शक्यता. दुसरा मुद्दा, यांनी सांगितल्याप्रमाणे अस्तित्वात नसलेली घरं ती देखील ॲनेक्स 2 मध्ये आणलेली आहे. त्याच्यासाठी कोणी पैसे दिलेले आहे, लाख 2-2 लाख 3-3 लाख रुपये दिलेले आहेत. ते लाख 2 लाख रुपये देणारे लोक देखील त्याच कपबशीला मतदान करणारे. कारण काय, की त्यांचे पैसे तिथे अडकलेले आहेत. आणि म्हणून सदानंद शेट्टी या विकासकाचं जे बलदंड आहे, त्याची जी भरोसा आहे, त्याची जी ताकद आहे, ती त्या अपात्र आणि ज्यांनी एकाची 2 केली, ज्यांनी अस्तित्वात नसलेली घरासाठी पैसे भरली, ती लोक, त्या लोकांना माझी विनंती आहे, आपण आपल्या गरजेपोटी सदानंद शेट्टीच्या म्हणण्यानुसार त्या काही तुम्ही सहाय्य केल्या असतील, काही पैसे दिले असतील, त्याला आमचा विरोध नाही. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, जर कपशी निवडून आली तर शेट्टी येईल. जो शेट्टी ब्लॅकलिस्टेड आहे, जो शेट्टीचा मुंबईमधला या क्षेत्रातला रेकॉर्ड खराब आहे, तो शेट्टी 18 वर्ष झाली प्रकल्प रखवल्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्र सरकारने म्हाडाच्या हवाली केलेला आहे. आणि म्हणून त्या अपात्र अस्तित्व घरं नसलेले जे लोक आज ॲनेक्स 2 मध्ये आलेले आहेत, त्यांना माझी विनंती आहे की त्या कोणाच्याही भूलथापाला बळी पडू नका. राहुल सेवा मंडळ, आमचे मित्र अविनाश साळवे आणि सर्व लोक त्या अपात्र लोकांसाठी, ज्यांना घराचं आम्ही दिलेलं आहे, त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम हे राहुल सेवा मंडळ करेल. त्यांना पात्र करून घेईल, त्यांना घरं मिळवून देईल, त्यांची असो का नसो. परंतु तुम्ही कृपा करून त्या हरामखोर शेट्टीच्या नादी लागू नका, त्याच्या भूलथापांना बळी पडू नका. आणि त्या निमित्तानं बऱ्याचशा गोष्टी सांगताना आपण सर्वांना माहिती आहे, अत्यंत जाणून बुजून हा खेळ केलेला आहे. या मॅडमचं नाव नाही मला माहिती, त्यांनी पुन्हा मध्ये मुद्दा उपस्थित केला. मध्यंतरी इथे स्वयंविकासाचं खूळ करण्यात आलं. आपणच सोसायटी करून, आपणच बिल्डिंग बांधून, आपणच करू स्वयंविकास. आणि त्यामध्ये यांनी सांगितल्याप्रमाणे अनेक लोकांनी फॉर्म भरले. जे लोक शेट्टीला विरोध करत होते, जी लोक शेट्टीचे मित्र असलेले अरुण कांबळेंना विरोध करत होते, तीच लोक स्वयंविकास बाजूला सोडून स्वयंविकास गंगेत टाकून यांची कागदपत्र त्या शेट्टीला विकली. आणि ती लोक आज त्या शेट्टीच्या पॅनलच्या उभे आहेत. हे अरुण कांबळेंचं पॅनल नाही, हे सदानंद शेट्टीचं पॅनल आहे. कृपा करून अरुण कांबळे आपले मित्र आहेत, आपले नेते आहेत, त्यांना दोष देण्यात अर्थ नाही. ह्या सगळ्या करता करविता सदानंद शेट्टी आहे. त्याचा भाऊ वासू शेट्टी आमचे मित्र होते, त्यांना अनेक प्रकारात आम्ही मदत केलेली आहे. आपल्या माध्यमातून सदानंद शेट्टीला सांगतो, बा शेट्टी, गोरगरिबांच्या संसारावर डांगर फिरवण्याचं काम करू नको. तुझी गाठ आमच्याशी आहे, माझ्या नादाशी लागशील शेट्टी, तुला कर्नाटकात पाठवण्याशिवाय राहणार नाही. जे कोणी प्रामाणिक लोक असतील, शेट्टीने त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. शेट्टीला प्रकल्प यशस्वी करायचा आहे, बिल्डिंग उभी करायची आहे. शंकर पाटील इमानदार असेल त्याला मदत करा, शंकर पाटील गलत करत असेल त्याला बाजूला करा. मला आपल्या माध्यमातून आव्हान करायचं आहे. आणि मी असं वाटतो
मला असं वाटतं या लुंबिनी बागेतली जनता प्रबुद्ध आहे, शहाणी आहे, समजदार आहे. आणि 4 वर्षाच्या पोराला आपलं हित कळतो. आणि तुमचा घरादाराचा प्रश्न आहे. आज ही कालपर्यंत उपेक्षित असलेली वास्तू, या परिसर, आज त्याला सोन्याचा भाव आलेला आहे. समोरच्या बिल्डिंगमध्ये माझ्या मुलाने घर 1.5 कोटीचा किंमत आहे. एवढी सोन्यासारखी जागा जर तुमच्या हातून गेली, ही जागा महानगरपालिकेच्या मालकीची आहे. पुन्हा तुम्हाला मुंबईमध्ये याला पाय ठेवायला जागा राहणार नाही. आपल्या पुढच्या पिढीचा, आपल्या लेकरा बाळांचा, आपल्या घराचा, संसाराचा विचार करा आणि कोणत्याही किमतीमध्ये त्या शेट्टींच्या पॅनलला पराभूत करा. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा.